खंडेरायाच्या भक्तासाठी मार्गशीर्ष महिना महत्त्वाचा बरं का. कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतो खंडेरायाचा षडरात उत्सव आणि हा उत्सव चालतो चंपा षष्ठीपर्यंत. यंदा चंपा षष्ठी कधी आहे, कधी सुरू होतीये, कधी समाप्त होतीये, चला बघूया. यंदा चंपाषष्ठी आलेली आहे 26 नोव्हेंबर 2025 रोजी बुधवारी. षष्ठी तिथीची सुरुवात तशी तर 25 नोव्हेंबरला रात्री 10:56 होणार आहे आणि ही षष्ठी तिथी समाप्त होणार आहे 26 नोव्हेंबरच्या रात्री 12:01 म्हणजेच जवळजवळ 27 नोव्हेंबर सुरू होत आहे. पण चंपाषष्ठी ही 26 नोव्हेंबरला असणार आहे, बुधवारी असणार आहे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून ते चंपाषष्ठीपर्यंत 6 दिवस खंडेरायाचा षडरात्र उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने मल्हारी महात्म्याचं वाचन केलं जातं. शिवशंकरांच्या सर्वात प्रभावी अशा महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा या काळात केला जातो. पूर्वी मनी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूप छळ केला तेव्हा भगवान शिवशंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्या दैत्याशी मोठं युद्ध केलं आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपक वनात मल्ल दैत्याचा वध केला. तेव्हापासून ही षष्ठी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. मनी आणि मल्ल दैत्याचा वध केला म्हणून भगवान शिवशंकरांना मल्हारी, मार्तंड, खंडोबा, खंडेराय अशी नावे देखील मिळाली. खंडेरायाच्या षडरात्र उत्सवामध्ये घटस्थापना केली जाते आणि नंदादीप सुद्धा प्रज्वलित केला जातो. त्याचबरोबर ह्या 6 दिवसाच्या काळात मार्तंड भैरवाचे मल्हारी महात्म्य याचं पठण केलं जातं. नवरात्रीप्रमाणे याही उत्सवात उपवास करून एकाच वेळी अनेक जण भोजन करतात. यालाच एकभुक्त असे व्रत सुद्धा म्हणतात. ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या घरी कुलधर्म, कुळाचार असतात तई भरली जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो. जेजुरीला खंडोबाच्या मंदिरात सुद्धा चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देवाला हळद, फळ, भाजीपाला अर्पण केला जातो. मोठी यात्रा देखील भरते. चंपाषष्ठीच्या दिवशी मार्तंड भैरवाची आणि सूर्यदेवतेची देखील पूजा केली जाते. सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवतेला नमस्कार केला जातो आणि भगवान शिवशंकरांचं ध्यान केले जाते. शिवलिंगाची देखील पूजा केली जाते ज्यामध्ये दूध आणि गंगाजल भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण केले जाते. देवाला वेगवेगळ्या प्रकारची फुलं अर्पण करण्यात येतात. ह्या दिवशी जमिनीवर झोपण्याचं महत्त्व आहे. असं मानलं जातं की ह्या दिवशी केलेली पूजा आणि व्रत सर्व पापांचा नाश करते. जीवनात असणाऱ्या सर्व समस्या चंपाषष्ठीच्या व्रताने दूर होतात. श्री खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत. मुख्य करून महाराष्ट्रात आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त प्रमाणात केली जाते. खंडोबाचे नवरात्र अर्थात षडरात्री उत्सव ज्याला म्हणतात ते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असं 6 दिवसाचं असतं. देवाच्या उपासनेमध्ये काही गोष्टींना विशेष महत्त्व आहे. जसं की देवाला बेल आणि दवना वाहिला जातो. देवाला झेंडूची फुलं प्रिय आहे. त्याचबरोबर भंडारा. खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी आणि चंपाषष्ठी ह्या दिवशी ठोंबरा, कणकेचा रोडगा, वांग्याचं भरीत,
पाथीचा कांदा, लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये असतात. देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तई भरण्याचा विधी असतो. तई भरणं म्हणजे काय? तर एका ताम्हणामध्ये विड्याचं पान किंवा आंब्याची पाने, पैसा, सुपारी, खोबरं, भंडारा हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचा एळकोट एळकोट असं मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात. नंतर दिवटी आणि बुदली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात. खंडेरायाची 5 प्रतीक आहे. लिंग हे स्वयंभू अचल अगर घडी वसते. तांदळा ही चलशिरा असून टोकाखाली निमुळती होत जाते. काही ठिकाणी खंडोबाचे मुखवटे सुद्धा पाहायला मिळतात. ते कापडी किंवा पितळी असतात. मूर्त्या उभ्या, बैठ्या किंवा घोड्यावर, धातूच्या किंवा दगडाच्याही मूर्त्या आढळतात. टाक बऱ्याच घरांमधून कुलदेवता, कुलदेव म्हणून खंडोबाचे टाक पाहायला मिळतात. घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर किंवा अगदी पितळाच्या पत्र्यावर सुद्धा ह्या प्रतिमा बनवलेल्या असतात. मग मंडळी, तुमच्याकडे खंडोबाचा षडरात्र उत्सव कसा साजरा होतो? कुठल्या गोष्टी तुमच्याकडे केल्या जातात ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये एळकोट एळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.